नमस्कार. सुप्रभात. तुम्हाला माहिती आहे की आत्ता आपला श्रावण महिना म्हणजे अर्थातच इंग्रजी महिना ऑगस्ट आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक सणांची रेलचल असते आणि आता लवकरच 9 तारखेला येतो आहे तो म्हणजे आपला रक्षाबंधन. आणि या रक्षाबंधनानिमित्त आपल्या नंदनवनातील मुले राखी बनवतात आणि त्या राख्यांच्या ऑर्डर देण्यासाठी आज सकाळीच मी पुण्याला निघालो होतो. गाडी यायला उशीर होती म्हणून मी असंच इथे चहाच्या स्टॉलवर बसलो होतो. तर तिथे हे 2 गृहस्थ अर्थातच माझे वर्गमित्र आहेत, आमच्या गाववाले आहेत. तर ते मला सांगत होते की आपल्या संस्थेमध्ये मी नसताना ते जेव्हा गेले तर तिथे एक मुलगा ज्याला चालता येत नाही, त्याला बोलताही येत नाही आणि तो म्हणे एक चादर घेऊन सुकायला टाकत होता. तर त्यांना त्याची परिस्थिती पाहून वाईट वाटलं आणि त्यांना असं वाटलं की सर त्याला काय गरज आहे एवढी. परंतु मित्र आपण आपल्या साईडने विचार करतो, त्या मुलाच्या साईडने जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की तो मुलगा जरी त्याला चालता येत नसेल किंवा त्याचे हातपाय व्यवस्थित नसतील, परंतु त्याला असं वाटतं की इतर मुलं जी कामं करतात किंवा तिथले जे आपल्या संस्थेतले काही कार्यकर्ते असतील किंवा मी स्वतः असेल तर आपण जे काम करतो ते काम खूप जास्त प्रमाणात असतं. कारण आपली संस्था ग्रामीण भागामध्ये आहे त्यामुळे आपल्याला म्हणावे तेवढे मदतीचे हात मिळत नाही. आणि का कुणास ठाऊक त्या लेकराला असं वाटलं असेल की आपण कुठेतरी आपल्या या कामाचा हातभार लावावा आणि म्हणून तो ती चादर तिथे टाकत होता. अर्थातच हे दादा बोलत आहेत त्यातही तथ्य आहे, कारण त्यांना असं वाटलं की ज्या मुलाला चालता बोलता येत नाही तो मुलगा चादर सुकत घालायला चाललेला आहे. आणि मला असं वाटतं की तो मुलगा देखील त्याच्या ठिकाणी बरोबर आहे, कारण त्यालाही जगण्याचा अधिकार आहे आणि नुसतंच जगण्याचा नाही तर आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. आणि आपल्या संस्थेचा देखील जो हेतू आहे तो मुख्य हेतू हाच आहे की या दिव्यांग बांधवांना समाजाच्या प्रवाहात आणणं. आणि तो छोटासा प्रयत्न आपण माझ्या या मूळ गावी म्हणजे अर्थातच आपल्या जुन्नर तालुक्यातील एनेरे गावामध्ये माझ्या राहत्या घरी मी ही बौद्धिक अक्षम मुलं शिकवत आहे, सांभाळत आहे. आणि समाजातले असे अनेक लोक आहेत जे नेहमीच मला सहकार्य करतात, मदत करतात. अर्थात यातही ते लोक आहेत ते त्यांच्या दृष्टीने बरोबर आहेत, मी माझ्या दृष्टीने बरोबर आहे. चला तर मित्र हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.